पक्षफुटी पण या सरकारमध्ये आहे आणि एक दुसरीकडे पेपर फुटी होऊन जाईल. काय सांगणार? बघा, मला असं वाटते की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला फुट्या रोग झालाय. नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. संपूर्ण देशभरात प्रचलित असलेली एकमेव सध्या युवा पिढीसाठी पार्टी म्हणजे सीजीपी म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी. कॉक्रोच जनता पार्टीचा धामणगाव विधानसभा क्षेत्रात दमदारपणे एंट्री या ठिकाणी केलेली आहे आणि दमदार एंट्री केली असते. या ठिकाणी युवा पिढी एक होऊन सरकारला सबक शिकवण्यासाठी संपूर्णपणे तत्पर झालेली आहे. तर आपल्यासोबत गोविंद भाऊ पोलाड आहे. तुम्ही हा जो संपूर्णपणे या ठिकाणी सीजीपी आणि विद्यार्थ्यांना लढा देत आहे संपूर्ण मधून, प्रथम तुम्ही याबद्दल काय सांगणार? बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य सांगितलं होतं, लॉ अँड ऑर्डर आर द मेडिसिन ऑफ द बॉडी पॉलिटिक अँड व्हेन बॉडी पॉलिटिक गेट सिक मेडिसिन मस्ट बी ॲडमिनिस्टर. कायदा आणि सुव्यवस्था ही राजकीय शरीराचं औषध आहे आणि जेव्हा राजकीय शरीर बिघडते तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचं औषध इंजेक्शन आपण त्याला दिलं पाहिजे. हे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये तुम्ही आधी बघू शकता, पोरांची पटवारीची परीक्षा जी असते 100 रुपये फी होती, त्याची 1000 केली. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणते की शेतकऱ्याचे पोरं सिरियसली परीक्षा देत नाही म्हणून आम्ही 1000 रुपये फी केली. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला माझा प्रश्न आहे, जर तुम्ही परीक्षाची फी वाढवता, आता मेन्स परीक्षा देण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या परीक्षेचे वेगवेगळे पैसे घेत आहे, म्हणजे एका पोरानं जर एखादी प्रिलिम पास केली तर मेन्स द्यासाठी त्याला प्रत्येक म्हणजे 5 त्यांना प्रिलिम्स पास केल्या तर 5 प्रिलिम्स आहे, 5 मेन्स परीक्षा द्यायचे, त्याला वेगवेगळे पैसे लावतात. म्हणजे आमच्या बापाजवळ पैशाचं झाड आहे का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याजवळ जेवढे पक्षाचे खासदार फोडाले पैसे आहे तेवढे आमच्या बापाजवळ पैसे नाही आहे. म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की तुमचे जे पेपर 1.5 कोटी रुपयामध्ये पेपर फुटून राहिले याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. कारण आमचा बाप कास्तकार आहे, आमचा बाप आम्हाला रूम भाड्याला पैसे देते, तेव्हा आमच्या बहीण भावाला शिकवते. आम्हालाही शिकायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, कलेक्टर व्हायचं आहे, पटवारी व्हायचं आहे, PSI व्हायचं आहे, आमचे स्वप्न आहे साहेब. म्हणून हे जे पेपर लीक होऊन राहिले, हे तुम्ही ऑफलाईनचा पेपर आता घोटाळा झाला, लीक झाला म्हणून तुम्ही ऑनलाईन घ्यायचा ठरवला. अरे, जर एखादा कॉम्प्युटर हँग झालं मध्ये, किंवा आता आम्ही ऑफलाईन जेव्हा पेपर देतो तर ऑफलाईन पेपर दिल्यानंतर आम्हाला प्रश्नपत्रिका वापस चेक करायला भेटते. तुम्ही सांगा, एकदा क्वेश्चनचा आन्सर जेव्हा आम्ही सबमिट करू तेव्हा आम्हाला जर संशय असन, आम्ही सबमिट केलेल्या आन्सरवर, तेव्हा आम्हाला चेक करायचं असेल तर तोंडाकडे पाहू का आम्ही मुख्यमंत्र्याच्या? आणि अचानक वीज पुरवठा खंडित झाला, पेपर देता लाईनच गेली आणि कम्प्युटर बंद झालं तर गेलं ना भविष्य वाया पोराचं. म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लक्षात घ्यायला पाहिजे, हे आंदोलन त्याच्यासाठी आहे. महाराष्ट्राच्या शाळा बंद करू नका, पेपर ऑफलाईन पद्धतीनं घ्या आणि शाळा बंद करून या पोरांचे शिक्षण बंद करू नका, एवढाच आशावाद जिंदाबाद. जसं की पक्षफुटी पण या सरकारमध्ये आहे आणि एक दुसरीकडे पेपर फुटी होऊन जाईल. काय सांगणार? बघा, मला असं वाटते की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला फुट्या रोग झालाय. पहिले येणं मतपेट्या फोडल्यानंतर येणं पक्ष फोडले, नंतर आमदार फोडले, नंतर खासदार फोडले, नंतर आता राम मंदिराची दानपेटी फोडली आणि आता त्याच्यानंतर एवढे फोडफाड करून यायचं भागलं नाही तर आता लेकराईचे पेपर फोडले. म्हणजे हे फोडाच्याच मागं लागलेले आहे आणि हे फोडणाऱ्याचं सरकार आहे म्हणून याला फुट्या रोग झालाय असं मी म्हणतो. म्हणून सरकारनं सुद्धा लाज बाळगली पाहिजे आणि लोकशाहीची प्रतिमा डागाळू नये, या सरकारने एवढं लक्षात ठेवलं. काय वाटते तुम्हाला? सीजीपीची या ठिकाणी दमदारपणे एंट्री झालेली आहे. या ठिकाणी सीजीपीचं प्रमुख म्हणून कोण गणलं गेलेलं आहे? हे बघा, या ठिकाणी जेवढे तुम्हाला हे सगळं सर फिरवा बरं कॅमेरा, हे जेवढे दिसत आहे हे सगळे सीजीपीचे आयोजक आहे. इथं कोणी मुख्य आयोजक नाही आहे. तर या सगळ्यांनी आंदोलन जे ज्या आंदोलनात आले, ज्या लोकांच्या कानापर्यंत आवाज गेला, ते सुद्धा आयोजकच आहे सीजीपीचे. म्हणून याचा प्रमुख कोणी आयोजक नाही. अजून ते काही प्रोटोकॉलनुसार ऑफिशियली असं डिक्लेअर झालं नाही याचा मुख्य कोण आहे, याचा सदस्य वगैरे असं कोण आहे म्हणून. नेहमीच आंदोलन सुरू राहील का धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये? हो, आता प्रत्येक ठिकाणी करणार. जोपर्यंत दादा भुसे आणि धर्मेंद्र प्रधान, देवेंद्र फडणवीस आणि मोदी साहेब राजीनामा देत नाही, याच्या उरावर आम्ही बसल्याशिवाय राहत नाही. म्हणून आम्ही आंदोलन आमचं चालतं ठेवू. नक्कीच या ठिकाणी बघता या ठिकाणी सरकारवर तीव्र पण टीका सुद्धा गोविंद पोलाड यांनी केलेली आहे. हे सुद्धा त्या शब्दातून आपण बघितलेच आहे. तसेच आपल्यासोबत प्रतीक्षा ढोके आपल्यासोबत आहे. प्रतीक्षा, काय सांगशील? पूर्ण युवा वर्ग या ठिकाणी जमलेला आहे आणि विशेषतः म्हणजे पेपर फुटीमध्ये नीट आणि CET आणि इतर काही पेपर फुटीचे प्रकरण या सरकारमध्ये गाजत आहे. काय सांगशील? आपण बघत आहोत की गेल्या काही दिवसामध्ये
महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशामध्ये असो पेपर फुटीचे प्रकरण वाढलेले आहे. महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की पुणे इथे जो महानगरपालिकेचा पेपर फुटला, त्यानंतर CBSEचा GDचा पेपर फुटला, TETचा पेपर फुटला, त्यासोबतच नीटचा पेपर फुटलेला आहे. याकडे सरकारचे बिलकुलही लक्ष नाही आहे. आपल्या म्हणजे पेपरमध्ये काही आपल्या जवळच्या लोकांना याचा फायदा व्हावा म्हणून हे सरकार पेपर देखील फोडायला आज तयार होत आहे. आणि या विरोधात जेव्हा इथले विद्यार्थी रस्त्यावर उतरतात तेव्हा मात्र त्यांना अँटी नॅशनलिस्ट म्हटलं जाते, नक्षलवादी म्हटलं जाते. परंतु जे विद्यार्थी आपल्या न्यायासाठी, आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरत आहेत त्यांच्यासोबत आज ही सरकार अवहेलना करत आहे, त्यांच्या बाजूने उभी राहत नाहीये. आज आपण बघत आहोत की या देशाचे पर्यावरण शास्त्रज्ञ सोनम वांगचुक गेल्या 20 दिवसापासून जंतर मंतर येथे अन्नत्याग आंदोलन करत आहे. त्यांच्याकडे देखील हे सरकार बघायला सुद्धा तयार नाहीये. आणि अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या विरोधी हे सरकार आहे, हे आपण गेल्या 20 दिवसापासून पाहत आहोत. सरकारला काय संदेश देऊ इच्छितो? सरकारला तर आता संदेश द्यायचाच नाही आहे. आता जे काही करायचं ते 20 जुलै रोजी जो पार्लमेंट मार्च होईल त्यामधूनच आता आपण सरकारला काय सांगायचं ते सांगू. कारण गेल्या 20 दिवसापासून सरकारने जे जंतर मंतरवर आंदोलन चालू आहे त्याची कुठलीही दखल त्यांनी घेतलेली नाही आहे. आजपर्यंत 20 तारखेपर्यंत विद्यार्थी तिथले वाट पाहणार आहे. पण सरकारने जर याची दखल घेतली नाही तर 20 मार्च रोजी जो संसद भवनावर मार्च होणार आहे, यातून सरकारला आम्ही दाखवू की या देशातील कॉकरोच आणि या देशातील जे तुम्ही अँटी नॅशनलिस्ट ज्या विद्यार्थ्यांना म्हणतात ते विद्यार्थी अँटी नॅशनलिस्ट नसून ते विद्यार्थी खरे देशप्रेमी आहे, देशाच्या हिताकरिता लढणारे आहे. 20 जुलै रोजी होणाऱ्या मार्चमधून आम्ही दाखवू सरकारला. नक्कीच या ठिकाणी काही विद्यार्थी आपण जुळलेले आहे या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये. काय सांगा आपण या आंदोलनाबद्दल? काय सांगणार आज तुम्ही या ठिकाणी CGP कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन घेतले आज आंदोलन शहरामध्ये? काय म्हणजे तुमची मागणी आहे? आमची मागणी हीच आहे की जे नीटचे जे विद्यार्थी होते, जे लहान लहान मुलं होते, जे 17-18 वर्षाचे, ज्यांची मराठी वय नव्हती, त्या विद्यार्थ्यांनी जे आत्महत्या केली, जे सरकारच्या फेलियरमुळे जे विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांना न्याय भेटला पाहिजे. जे आपले शिक्षण मंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि जे MPSCचे जे पेपर ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा जो डाव केला आहे, जे गरिबाची मुलं वर नाही गेली पाहिजे यासाठी जो डाव केला आहे, तो डाव सरकारने उधळून लावला पाहिजे विद्यार्थ्यांनी आणि पेपर ऑफलाईनच झाले पाहिजे. याशिवाय ज्या आमच्या मागण्या होत्या की MPSCचे जे फी आहे ते 1000 रुपये आहे, जे आम्हाला नको आहे. कारण की एका पेपरचे 1000 रुपये म्हटलं तर आपण 3-4 पेपरची सहज आपण भरतो फी, त्यात 4-5 हजार रुपये निघून जातात. प्रत्येकाची कशी तेवढी कंडिशन नसते, पण सरकारने एवढं हे करून टाकलंय की 1000 रुपये एका पेपरचे, आणि वर्षातून 2 वेळा पेपर आणि एकच वेळा मेन पेपर होईल आणि 2 वेळा प्री पेपर होईल. यामुळे कसं विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे सर. यासाठी आपण आज मोर्चा आयोजित केला होता. कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून? हा सर, कॉक्रोच जनता पार्टी आणि नंतर आपण विद्यार्थी कृती समिती म्हणून पण त्यात काही लोक ऍड केली. तर त्यांना आपण बोलावलं होतं, ते सर्वजण आले, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. नक्कीच या ठिकाणी आज कॉक्रोच जनता पार्टीने अमरावती जिल्ह्यातील चांदूर शहरामध्ये दमदारपणे एंट्री केलेली आहे. आणि दमदारपणे एंट्री केली असता येणाऱ्या युवा पिढीला सरकार न्याय देत नाही म्हणून यांनी CGP म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून हे आता न्याय मागणार आहे. हे सुद्धा आता आपण पाहणारच आहे येणाऱ्या कार्यकाळात. तर बघत राहा MB न्यूज म्हणजे महाराष्ट्राबद्दल. लाईक करा, सबस्क्राईब करा. मी मंगेश, धन्यवाद. सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, पत्रकार बंधू, पोलीस या सर्वांचं पहिले मनपूर्वक आभार मानतो. आणि या शांतप्रिय आंदोलनात आपण सहभागी झाले त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. सर्वप्रथम समजून घेऊ की हे जे आंदोलन आपण उभं केलेलं आहे हे राजकीय नाही आहे. इथे आपल्या अडचणी, आपले जे प्रश्न आहेत हे कोणीच ऐकत नाही आहे. किंबहुना आपणही त्यासाठी आवाज उचलत नाही आहे. आपण रोज अभ्यास करतो आहे की यंदा पोलीस भरती राहील, यंदा शिक्षक भरती राहील, यंदा नर्स, म्हणजे जेवढ्याही परीक्षा आहे यासाठी आपण वाट पाहत असतो की ह्या वर्षी राहील, या वर्षी राहील. आणि दरवर्षी आपण अभ्यास करतो, वाट पाहत राहतो आणि फक्त वाटच पाहत राहावं लागतं. मग एखाद वर्षी त्यांना वाटते की 10,000 लोकांची भरती, 15,000 लोकांची भरती. आपण मागणी करतो आहे की आम्हाला तुम्ही वार्षिक कॅलेंडर द्या, तुम्ही 10,000 लोकांची भरती करा, पण प्रत्येक वर्षी करा. त्यानंतर आपण जे दुसरा मुद्दा घेतलेला आहे तो मुद्दा आहे चांदूर रेल्वे येथील जे जिल्हा परिषद शाळा आहे, ज्या शाळेमध्ये चांदूर रेल्वेला जे वैभव प्राप्त आहे, जे येथील जुने लोक आहेत, व्यक्ती आहेत, त्यांनी अनुभवलेलं आहे की जिल्हा परिषद शाळेचं वैभव काय होतं. आज या खासगीकरणापायी शाळा पूर्ण डबघाईस आलेली आहे.
आम्ही मागणी करतो आहे की तुम्ही आम्हाला उच्च दर्जाचं शिक्षण द्या, सीबीएसई शाळा आणा. त्यानंतर आम्ही मागणी करतो आहे जी एमपीएससी परीक्षा होत आहे ही एमपीएससी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने झाली पाहिजे आणि जे सध्याचे त्यामध्ये बदल करण्यात येत आहे हे बदल थांबवावे. 3दा परीक्षा घ्या, त्यानंतर मेन्स परीक्षा होईल, असं कशाला? एकदा परीक्षा देऊ, पुन्हा परीक्षा नाही. त्यानंतर जे विद्यार्थी आहेत 11वी 12वीचे जे सीईटीची परीक्षा देत आहेत, जर त्यांचा विचार केला तर त्यांच्यासाठी जे परीक्षा फी आहे ती परीक्षा फी वेगवेगळ्या परीक्षेसाठी ऍडमिशनसाठी वेगवेगळ्या परीक्षा फी कशासाठी पाहिजे? जर एक विद्यार्थ्यांनी ठरवलं की त्याला इंजिनियर बनायचं आहे त्यासाठी वेगळी फी भरा, त्याला वाटलं की मला मेडिकल साईडला जायचं आहे वेगळी फी भरा, जर त्यांनी पूर्ण परीक्षा देतो म्हटलं तर फक्त 16,000 रुपये त्याला फक्त परीक्षा फी भरावी लागते. हे कशासाठी? एक महाराष्ट्र, एक सीईटी, एक परीक्षा फी, बस हेच आमचे मुद्दे आहेत.